1 मिनिटाचं 1 तास, 1 तासाचा 1 दिवस आणि 1 दिवसाचं 1 आयुष्य काढायला लागतंय काय? काय लागलं का आता आपल्याला? असं आयुष्य जगायचं तर मस्त मजेत म्हटलं पाहिजे, राजासारखा जगला आणि राजासारखा गेला. हे आयुष्यभर काम केलं, अंगावर कपडे नीट घातली नाहीत, साठवून ठेवलं, मागच्याशनी ठेवून गेले. तू आलास बी भिकारीने, गेलास बी भिकारीच, काय उपयोग नाही. हे लक्षात ठेवायचं. जगायचं तर मस्त मजेत बघा. परत परत मनुष्य प्राण्याचा जन्म जर आपल्याला परत जर पाहिजे असेल तर परत 84 लक्ष युनी पास करून यायला लागते. बरोबर आहे. किती काळ जाईल काय माहिती. ह्याच्यात कासवाचा जन्म मिळाला तर 250-300 वर्षे गेलीत की तुमची. हा बरोबर आहे ना. आणि ते बी पाण्यात. खायला काय? शेवाळ. काय खाते? मास. ते बी भाजून नाही. पंचपक्वानाचं ताट दिलंय आपल्याला परमेश्वरानं. लक्षात घ्या. डाएटवाले हे आहेत ना, गोड खात नाही, तिखट खात नाही. तू कुठल्या कार्यक्रमाला जाऊ नकोस, मग तू घरातच मर. कार्यक्रम एवढं पंचपक्वान ठेवले नाही, गोड खात नाही, कशाला गेलेस कार्यक्रमाला? मग त्या धनिक उद्या मरायचे ते आज मर, खरं खाऊन पिऊन मर. खरंच आहे. मला सांगा, वाघ कसा? वाघ बघितल्यावर काय होते आपल्याला? खरं हाय का पंचपक्वानाची थाळी त्याला? नाही. जरा आज जरा ऍसिडिटी झाल्या, आज जरा एक काम कर, जरा डाळ भात कर ग म्हणला का वाघिणीला? म्हणलाय. आज जरा चला, आज मी रेडा मारून आणला, जरा फ्राय कर म्हणला का? हाय का? गायीनं कोंबडी भाजून खाल्ली, ऐकलंय का? शक्य आहे का? पण मनुष्य प्राण्याला, हो का, मी असं म्हणत नाही की तुम्ही नॉनव्हेज खाल्लं पाहिजे, नाही केलं पाहिजे. सगळ्यात बेस्ट व्हेज आहे, हे तुम्हाला सांगतो. सात्विक आहार, बुद्धी शाबूत राहते, हे लक्षात घ्या. आपल्याला परमेश्वरानं जे दिलंय पंचपक्वानाची थाळी, तर ते बघा. तुळशीचा उपयोग माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला जर स्किन प्रॉब्लेम असतील तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, म्हणजे एक बकेट असते ना, त्याच्यात 4 तुळशीची पानं टाकायची. आपण पूजा करताना जे जे करतोय ना, ते बघा की पूजा करताना आपण तुळशीची पानं टाकतो, तुळशीपात्र टाकतो, ते मग श्रीकृष्णाला आंघोळ घालतो त्या पाण्याने. बरोबर आहे काय? ते कशासाठी असते? त्वचा आपल्याला सगळ्याला गोल्डन त्वचा पाहिजे असते, सुवर्ण कांती पाहिजे असते. पण त्यासाठी काय करायचंय माहिती आहे का? खरं सोनं कुठे आहे? त्या तुळशीमध्ये आहे, जे तुमच्या अंगाला लागल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची त्वचा सोनेरी कलरची दिसते, गोल्डन कलरची दिसायला लागते. करून बघा ही गोष्ट. आणि मग सांगा, ज्यांना कोणाला सारखं वारंवार ताप येतो, सर्दी खोकला होतं, काळे डाग आहेत, जांगेत असतील, काखेत असतील काळे डाग असतात, किंवा त्वचासारखी इचिंग होते, वेगळे पुरळ काहीतरी उठतात, घामोळे उठतात, तर यांनी दूध आणि केळ मिक्स करायचं आणि सगळ्या बॉडीला लावायचं, सगळ्या अंगाला. मध मिक्स केला तर अजून भारी, गालावरचे खड्डे सुद्धा निघून जातात. मग इकडे ठोकरे असतात ना, ते सुद्धा कमी होतात त्यात मध मिक्स केला तर. अशा पद्धतीने सगळ्या अंगाला लावायचं, 10 मिनिटं थांबायचे, 10 मिनिटांना आंघोळ करायची. साबण लावायची सुद्धा गरज लागत नाही. मला लगेच तुम्ही फोन करून सांगाल की खूप छान प्रकारे रिझल्ट आला. एकदम सॉफ्ट स्किन सॉफ्ट होईल. उन्हात गेला तरी ती बर्न होणार नाही, जळणार नाही, काळी पडणार नाही. खूप चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट येतो तुम्हाला. करून बघा. मध जो आहे ना, रोज कमीत कमी 2 ते 3 थेंब मध आपण खाल्ला पाहिजे कोमट पाण्यातून घ्यायचा. खूप याचा बेनिफिट मिळतो तुमच्या शरीरासाठी. मेन म्हणजे कोटा साफ होतो. आतले जे काही जंतू विषाणू असतात ना, ह्यांना बऱ्यापैकी मारण्याचं काम मध करतो. मध हा कसा असतो माहितीये का? मला सांगा, जी मधमाशी जाते त्याची ते डंक केवढा असतो सांगा? त्या किती फुलातला 72 फुलातला डंक, म्हणजे 72 फुलांवरती जेव्हा ती बसते ना, त्यावेळेस त्याचा डंक भरतो, त्याचा एक डंक. आणि तो आणून तो पोळ्यात साठवते. ती किती फुलं, किती लाख फुलांवरती, किती करोडो फुलांवरती ती बसत असेल, तेवढ्या सगळ्या मधमाशांनी तो मध आणून साठवत असतील. मग त्याची ताकद ओळखा काय असेल ती. आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. जे स्वयंपाक घरात आणलेलं आहे, जे घरात पूर्वीच्या लोकांना आणलेलं आहे, खरंच खूप उपयोगाचं आहे.